टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोंडुमळा पूल दुर्घटनेमधील जे जखमी झालेले आहेत त्यांना तळेगावातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि याच दुर्घटनेमध्ये एक व्हायरल व्हिडिओ होता ज्यामध्ये वैभव उपाध्ये हा तरुण या घटनेत वाचलेला आहे। त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। वैभव, काय नेमकी घटना? चिरंजीव आहे तुमची, काय नेमकी घटना घडली होती? तिथं पर्यटक भरपूर आले होते, त्यामुळे पूर्ण ब्रिजवर ट्रॅफिक भरपूर झालं। त्यामुळे तो ब्रिज तिथं कोलॅप्स झाला लोड जास्त झाल्यामुळे, आणि कोणालाही तिथनं हालता आलं नाही। थोडे पण बाहेर गेले नाहीत, इकडे नाहीत, त्यामुळे जवळजवळ 20-25 लोकांचं खाली हे करण्यात आलं। काय नेमकी तिथली परिस्थिती होती? कशा पद्धतीने जीव वाचवला? तो जो व्हिडिओ आम्ही बघतोय त्यामध्ये अतिशय भयंकर ती सगळी परिस्थिती पाहायला मिळत होती। त्या NDRFच्या आणि गाववाल्यांच्या लोकांमुळे ना तो ब्रिज वगैरे त्या अक्षरशः कट करून आणि ब्रिज खाली अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं, आणि NDRF टीमच्या आधी पण गाववाल्यांनी भरपूर मदत केली लोक वाचवण्यासाठी। तुमचं काही नातेवाईक कोण आहे आणि काय नेमकी घटना? माझे मामा आहेत, त्याचे वडील माझे मामा। म्हणजे जी घटना घडली ती अतिशय भयानक घटना घडलेली आहे। प्रशासनानं लक्ष द्यायला हवं होतं वेळोवेळी पुलाकडं। जे काय घटना घडलेली आहे ती अतिशय वाईटच घडलेली आहे। तर हे सगळे जखमींचे नातेवाईक आता आपल्या सोबत आहेत। त्यांना काय नेमकी घटना घडली होती, ती सगळी परिस्थिती काय नेमकी होती? हे साधारण काहीतरी 3:30च्या दरम्यान घडलं, आणि आम्हाला 5-5:30 वाजता कॉल आला। तिथं कुठल्याही प्रकारचं संपर्क नव्हता। जे फॅमिली आमची पडली त्यामध्ये 4घही होते, स्वतः माझे भाऊजी, माझी बहीण, भाचा आणि माझी भाची, 4घही ॲट ए टाईम पडले होते। आणि त्यामध्ये त्यांचे मोबाईल्स, बाकीचे बिलॉंगिंग्स सगळे पाण्यामध्ये गेल्यामुळे यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता। त्यानंतर यांनीच बाहेर आल्यानंतर याचा मोबाईल पाण्यात भिजलेला असूनही त्यांनी नंबर काढून कॉन्टॅक्ट केला आणि आमच्यापर्यंत बातमी आली। त्यानंतर ज्या व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यामध्ये आम्हाला त्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली कोण आहे हे दिसत नव्हतं, परंतु ज्यावेळी आम्हाला कळलं की आमचे स्वतःचेच माझे भाऊजी म्हणजे जे वडील त्या ठिकाणी झालेले आहेत, तर त्यांच्या दोन्हीही पायाला आणि मांडीला इजा झालेली आहे, मोठी इजा झालेली आहे, खूप इंजर्ड झाले, आणि सिस्टरलाही माझ्या डोक्याला मार लागलेला आहे। आणि अशा पद्धतीचं बऱ्याच तिथं असणाऱ्या पर्यटकांना दगड खाली असल्यामुळं वरनं पडल्यानंतर दगडाचा मार, लहान मुलांना वाचवता आलं नाही, समोर लहान मुलं वगैरे वाहून गेली। अजूनही किती बेपत्ता आहेत त्याच्याबद्दल प्रशासनाकडे पूर्ण माहिती नाही, आणि आम्ही पण संभ्रमात आहोत की नक्की काय घडलं, इतकं भयानक काय घडलं। तर ही घटना खूप दुर्दैवी घटना घडलेली होती। मग काय तुमचं नेमकं कोण घरातलं इथे ॲडमिट आहे, काय नेमकं परिस्थिती? माझा मोठा भाऊ आणि त्यांची मिसेस इथं ॲडमिट आहेत। काल पूल कोसळल्यानंतर जवळजवळ 2.5-3 तास तो पूर्ण पाण्यामध्ये अडकलेला होता। रेस्क्यू टीमनी त्याला रात्री उशिरा रेस्क्यू केलं, पण पायाला खूप इंजुरी झालेली आहे आणि वहिनींच्या पण डोकीला खूप मार लागलेला आहे। खरं तर इथं प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणा किंवा पर्यटकांचं पण थोडासा आतताईपणा भोवलेला आहे, पण तो सगळ्यांनाच असा दुर्दैवी व्हायला नको होता। अश्रू अनावर होत आहेत, बरं भावनिक या सगळ्या घटना खरं तर खूप भयंकर दुर्दैवी घटना आहे। आता नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे? आता स्टेबल आहेत ते, पण अजून ऑब्झर्वेशन खाली थोडंसं क्रिटिकल आहेत। पण काय नेमकी कालची सगळी परिस्थिती होती तिथली काय? ॲक्च्युली पूल कोसळलेली बातमी पडली होती मोबाईलला, पण त्यात आपल्यापर्यंतचे आहेत, घरचे आहेत हे कळलं नव्हतं। ज्यावेळेस एक व्हिडिओ आला आणि त्यातमधून आम्ही तो पाहिला चेहरा, तेव्हा लक्षात आलं की हे आपले भाऊ आहेत। त्यामुळे मग आम्ही पहाटे पंढरपूरवरून निघालो। रात्री थोडेसे जवळचे नातेवाईक वगैरे होते, ओळखीचे इथे, त्यांना थोडंसं इथे मदतीला पाठवलं, त्यांच्याकडून थोडीशी न्यूज कळाली आणि मग आम्ही पहाटे निघालो। इकडे कशासाठी, काय फिरण्यासाठी? काय हां, फिरण्यासाठीच ते आलेले होते।
किती लोकांचा ग्रुप होता सगळ्यात? ती चौघं होते, नवरा बायको म्हणजे भाऊ आणि वहिनी आणि त्यांचा एक मुलगा एक मुलगी, चौघजण मिळून आलेले होते ते. पण तिथे असं कळलं की 2 व्हीलर त्या ब्रिजवर आल्या, ब्रिज थोडा कमकुवत होता आणि मग त्यातमध्ये गोंधळ झाला आणि तो ब्रिज कोसळला. त्याच्यानंतरचं सगळं समोर आल्यानंतर हे काय सगळं प्रशासनाचं दुर्लक्ष होतं या सगळ्या. खरं तर पूल ज्या पद्धतीने जीर्ण होता आणि त्याचं काम मागच्या वर्षीच त्याला मंजुरी देखील होती, काय वाटतं? सर्वप्रथम मी रेस्क्यू टीमला आभार मानतो की त्यांनी प्रयत्न केला. थोडासा उशीर झाला रेस्क्यू टीमला, पण त्यांनी त्यांच्या प्रयत्नामुळं माझ्या मोठ्या भावाला तिथून रेस्क्यू करता आला आणि बऱ्याच माझ्या नुसते मोठ्या भावाला नाही तर बरेच पर्यटक तिथं जे आलेले होते त्यांना त्यांनी रेस्क्यू करून वेळीच वैद्यकीय मदत त्यांना मिळाली. वास्तविक पाहता मी तिथं एक बोर्ड मला वाचण्यात आला, म्हणजे बघण्यात आला फोटोमध्ये, की हा पूल वापरण्यास धोकादायक आहे. परंतु ह्या संदर्भात म्हणजे जर तो ब्रिज तसाच ठेवण्याऐवजी तो ब्रिज त्याच वेळेस जर काढला असता तर आणि पर्यायी मार्गाचा दुसरा जर उपलब्ध करून दिला असता तर ही घटना आपल्याला टाळता आली असते. ज्या घटनेमध्ये आज 4 लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, आज त्या लोकांचे आपले प्राण वाचू शकले असते. तर हे सगळे जे नातेवाईक आहेत त्यांचे काही लोकांना या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये देखील प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटकसुद्धा ज्यावेळी अशा पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी जातात त्यावेळी प्रशासन किंवा स्थानिक जे नागरिक आहेत जे आव्हान करतात त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना या टाळता येऊ शकतात. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.